नमस्कार मंडळी, हा नयन जाधव, हा सचिन सुरेश, आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि एकमेव अशा आगळ्या वेगळ्या आणि तरीही पारंपरिक अशा हमाम धिनाधिंदा कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आम्ही तुम्हाला एक आश्चर्यजनक भेट देणार आहोत. हो, म्हणजे नवनवीन आणि दुर्मिळ गोष्टी आपल्या समोर वारंवार सादर करण्याचा एक वसा आपल्या हमाम धिनाधिंदाने अगदी सुरुवातीपासूनच घेतलेला आहे. मंडळी, आजचा विशेष भाग असाच आगळा वेगळा आहे. हो, तर आजचा हा विशेष अनुभाग आगळा वेगळा हा कसा आहे हे आपण ऐका. अरे बापरे, अहो 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 बरं बोला. निळी साडी, पांढरा गजरा. क्या बात है. निळी साडी, पांढरा गजरा. सह्याद्री वहिनीला मी कसे मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आमचा पण तुम्हाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. काय मंडळी, बघितलीत ना झलक. हा, आजचा अनुभव सुद्धा असाच असणार आहे आणि आजचा अनुभव आहे पश्चिम महाराष्ट्रामधील जनजोगत्यांचा मेळा. मंडळी, या जोगत्यांविषयी आपल्याला माहिती असेलच. आपल्या कार्यक्रमातून त्यांचा कलाविष्कार सादर झालेला आहे आणि आजचा अनुभव संपूर्णपणे त्यांच्यावरच आधारित आहे नयन. म्हणजे आजच्या अनुभवामध्ये आपण गण, गवळण, बतावणी, लावणी, आराधना, आळवणी सगळं बघणार आहोत. वा वा वा, एवढं सगळं बनणार आहोत. क्या बात आहे. मंडळी, आमच्याप्रमाणे आपण सुद्धा उत्सुक असालच. चला तर शिरस्त्याप्रमाणे आजच्या आपल्या अनुभवाला सुरुवात करूया, आपल्या मान्यवरांचं स्वागत करून. मंडळी, स्वागत करूया सर्वांच्या लाडक्या दीदी अर्थात इंदुमतीताई लेले यांचं. स्वागत करूया माननीय सर सदानंदजी राणे सर यांचं. तसेच स्टुडिओत जमलेले तमाम रसिक प्रेक्षक आणि तिथे टीव्ही समोर बसून आपला लाडका कार्यक्रम बघणारे तुम्ही मायबाप प्रेक्षक, तुम्हा सर्वांचं हमाम धिनाधिंदाच्या या विशेष भागात मनापासून स्वागत. चला तर आजच्या आपल्या विशेष अनुभवाकडे आपण वळूया. हा, पण मंडळी, त्यापूर्वी आपल्याला रेणुका देवीनी दावला मला चमत्कार. रेणुका देवीनी दावला मला चमत्कार. दिनादिन झाला माझा पहिला नमस्कार. या या या, अहो नमस्कार करून चालला कुठे. या या या. काय हा, झालं? काय सचिन, काय नयन, आता विश्रांती घ्यायलाच पाहिजे. हो का? ऐका ऐका. अहो थांबा, भेटूया लगेच. हमाम दिनादिंदा, हमाम दिनादिंदा. ऐका. 4 पाने हातरली, 8 पाण्यात कातरली. दिनादिंदाचं नाव ऐकण्यासाठी इंद्रसभा उठरली, इंद्रसभा उठरली, इंद्रसभा उठरली. काय मंडळी, या रंगतदार अशा विशेष भागाची आपल्याला कल्पना आली असेलच. हो, तर मग चला आजच्या कार्यक्रमाकडेच वळूया. सुरुवात करूया विघ्नहर्त्याला वंदन करून, म्हणजे आपली सगळी विघ्न दूर होतील. नाही, आता माझ्याकडे बघतच राहणार आहेस का काय कार्यक्रम आहे ते सुद्धा विचारणार आहेस? हा, विचार विचार, येऊ दे येऊ दे. काय आता काय? हा, तर आता सादर होणार आहे गण. जोडूया हात आज या सभेला, जोडूया हात
आज या सभेला नमन करूया आधी रेणुकाला जोडूया हात आज या सभेला नमन करूया आधी रेणुकाला जोडूया हात आज या सभेला नमन करूया आधी रेणुकाला जोडूया हात आज या सभेला नमन करूया आधी रेणुकाला जोडूया हात आज या सभेला नमन करूया आधी रेणुकाला जोडूया हात आज या सभेला नमन करूया आधी रेणुकाला जोडूया हात आज या सभेला नमन करूया आधी रेणुकाला जोडूया हात आज या सभेला नमन करूया आधी रेणुकाला विठ्ठल बाप्पा कवी बोलला विठ्ठल बाप्पा कवी बोलला दासरमेश उभा ठेवेला दासरमेश उभा ठेवेला दासरमेश उभा ठेवेला दासरमेश उभा ठेवेला नाही दिशा नका बदलता नाही दिशा नका बदलता करूया राजस्थानला नाही दिशा नका बदलता मन करूया राजस्थानला जोडूया हात आज या सभेला नमन करूया रेणुकाला जोडूया हात आज या सभेला नमन करूया रेणुकाला नाही दिशा नका बदलता मन करूया रेणुकाला नाही दिशा नका बदलता मन करूया काय कसं काय वाटलं गण राव? मस्त एकदम हा, छान. आता आता सादर होणार गवळण. नाही नाही बतावणी. अरे गवळणी सगळ्या तयार आहेत तिकडे. गवळण सादर होणार. हे बघ गण नंतर बतावणी असते. अरे जाऊ दे, याचं नको माझं नको, आपण बघूया मुजरा. वा 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 या वा, वा. कसा मुजरा आपण छान स्वीकारलेला आहे. मस्त एकदम. हा आता काय सांग?
तू सांग ना आता, तू सांग. नाही तूच सांग ना. नाही नाही, मगाचपासून मी बोलायला लागल्यानंतर तुला बोलण्याची हौस होती ना, मग आता तू बोलला पाहिजे. मी सांगितलेलं तू घेतोस का ते नसतंच का, ते अरे, वेगळंच सांगतोस. हे बघ, तू सांगितलेलं मी घेण्यावर काही नसतंच. म्हणजे असा एक क्रम आपल्या परंपरेने चालत आलेला आहे आणि आपला हा कार्यक्रम पारंपरिक आहे. तर ती परंपरा जपण्यासाठी म्हणून आता गवळण मुजरा झाल्यानंतर गवळण दाखवायला नको का? गवळणच असणार. सोड सोड कहाणा विनविथे तुझला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला, झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला. सोड सोड कहाणा विनविथे तुझला, सोड सोड कहाणा विनविथे तुझला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला. माझी रागीच भारी जावानंद जात करी, सासू माझी रागीच जावानंद जात करी, जावानंद जात करी, तिला रागला गवळी मजला, झाला मला बहार, उशीर झाला मला बहार, उशीर झाला मला बहार, झाला मला बहार, उशीर झाला मला बहार, तिला रागला गवळी मजला, तिला रागला गवळी मजला, उशीर झाला मला बाजार, उशीर झाला मला बाजार, उशीर झाला मला बाजार, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला. हरिलाल म्हणे गवळणीला प्यारण जाग श्रीकृष्णाला, हरिलाल म्हणे गवळणीला, प्यारण जाग श्रीकृष्णाला, प्यारण जाग श्रीकृष्णाला, ब्रह्मचारी तो पालनवाला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला. ब्रह्मचारी तो पालनवाला, ब्रह्मचारी तो पालनवाला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला, उशीर झाला मला बाजारला. ऐका काचेच्या बशीत बदामी हलवा,
काचेच्या बशीत बदामी हलवा, सह्याद्री वाहिनीवर मला कधीही बोलवा. आणि आता छोट्याशा विश्रांतीसाठी तयार व्हा आणि बघा काही जाहिराती. पण भेटूया लगेच. हमाम दिनादिंधा, हमाम दिनादिंधा. आता तू मला नयन सांग काय? की गण मुजरा आणि गवळण झाल्यानंतर परंपरेने याच्यानंतर काय येतं ते बोल. नाही मगाचपासून ज्या काही एवढ्या बाता मारतोस ते आता मार. चल तू सांग काय असतं. चल मला माहितीये. एवढ्या बाता मारत होतास ना, अरे आता बतावणी आहे. अरे मग मी मगाशी होतं ना. नाही, गण मुजरा गवळण आता बतावणी. अरे माहिती नसतं काही तुला, तू अभ्यास करून काय येत नाही. आपल्या कार्यक्रमामध्ये अभ्यासाचं किती महत्व आहे याची तुला कल्पना नाहीये का? हा? म्हणजे इथे तू इतके दिवस येऊन सुद्धा अभ्यासच्या नावाने बोंब आहे. मंडळी बघूया बतावणी. काय ग बाई, काय सांगा? अगं तुला काही माहितीये का? मला काय सुद्धा माहिती नाही. अगं बाई, नव्याची पौर्णिमा जवळ आली आहे आणि ह्या गावची यात्रा रेणुका देवीला सौंदर्याला जाते. तू येणार का देवायला? चला, माझी कालपासून तयारी आहे. तयारी आहे? मग काय घेणार का देवासाठी? मी घेते बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि मेथीची भाजी. बरं झालं का गेले गेले लिंब नेसून परदी भरायला अरुण बस हाक मारते. काय हो बाई, तुम्हाला काय माहितीये का? मला काहीच माहित नाही. अगं बाई, यल्लमा देवीला जायचंय. तू येणार का देवाला? येणार की. मग काय घेणार देवासाठी? देवासाठी साडी आणि चोळी घेतलेली. बरं झालं ग देवीला माहेर करायला. प्रत्येकाकडे एक एक असलं तर देवी प्रत्येकाला पावल. जाताना हाक मारते. काय हो बाई, काय हो बाई, तुम्हाला काही माहितीये का? मला काही माहिती नाही. अगं सती सौंदर्याच्या यल्ला मला जायचंय. तू येणार का देवाला? येणार की. मग काय घेणार देवासाठी? देवीसाठी मी पुरणपोळीचं नैवेद्य घेते. बरं झालं ग डोंगरात गेले गेले परडी भरायला आवरून बसा. काय हो मॅडम, काय हो, तुम्हाला काय माहितीये का? काहीच नाही. अगं बाई, नव्याची पौर्णिमा जवळ आल्या. या गावची बैलगाडीची यात्रा याला मला जाता चालत. आम्ही पण जाणार आहे. तू येणार का? हो येणार की. मग काय घेणार देवासाठी? देवासाठी शिखराला व्हायला हारतुर आणि देवाला उधळायला मोती पोवळं. शिखराला उधळाय मोती पोवळं, देवीला हारतुर. छान झालं का? प्रत्येकाकडे एक एक वेगळा म्हणणार माझं मन भरून गेलंय. जाऊया, जाताना हाक मारते आवरून बसा. हा, आता आपण आपल्या रसिक प्रेक्षकांना खुश करायचं आहे आणि त्यासाठी गण मुजरा गवळण बतावणी झाली. आता येणार आहे टन 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 टन. अरे लावणी. चला बघूया लावणी.
जण जोगत्यांचा मेळा कसा अगदी रंगत चाललेला आहे. रंगला हा. म्हणजे आता लावणी झालेली आहे. हो. हा, हे सगळं आपण जे काही पारंपरिक पद्धतीने बघतोय त्याच्यामुळे अशी जी काही एक मस्त मजा येते बघायला. खूप मजा येते. अरे आपल्याला काय, आपल्या रसिकांना सुद्धा येते. तुझ्याकडे देवीची भक्ती किंवा एकंदर भक्ती अशा पद्धतीचं काही तुझ्याकडे आहे का? म्हणजे इथे काही आहे का? आहे तर हा? आहे तर. देवावर श्रद्धा आहे तुझी? खूप आहे. भक्ती आहे तुझी? मग काय? हा? मग तुझ्यासाठी खास आणि आपल्या सर्व रसिकांसाठी खास आता बघूया देवीची स्तुती. What
छान छान अगदी मस्त देवीची स्तुती हा. खूप छान म्हणजे मन कसं अगदी तुझं असं भरून आलेलं आहे त्या भक्तीने. हा, भक्ती रस असा ओतप्रोत असा भरून आलेला आहे. अगदी. ठीक आहे मला असं वाटतं की तरीही एका स्तुतीने याचं मन भरलं नसेल तर अजून एक स्तुती आपण बघूया. वा उद्या गाई उद्या उद्या आवरलं काय ग बाई झाली का तयारी चला बाई उद्या गाई उद्या 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 चला ग लवकर काय ग काय झालं कोणतरी हाक मारले वाटतं बाई हा कोण करणारी माणसं आहे बघा. थांबा बघते हा बघा. काय रे बाबा हा काय हो बाई कोण म्हणायचं तू माणूस म्हणायचं. अरे बाबा माणूस आहेस तू दिसतोस मग? पण तुझी ओळख ना पाळ्यात हा ओळख नाही पाळख नाही जाण नाही पैसा नाही कधी बोलणं नाही कधी चालणं नाही कधी गाठ नाही कधी भेट नाही कधी बसणं नाही कधी उठणं नाही. आणि मग कसं घरच्या बायकोला हाक मारलं का आम्हाला बोलवायलास तुम्हाला काय म्हणून हाय मारायचं. अरे बाबा काही ओळखत नाही काय ओळखतंय की काय ओळखलं खाली वेगळं हाय वर वेगळं हाय. म्हणजे रे बाबा ते तुमच्या हातात काय हाय पायात काय हाय डोक्यावर काय हाय. अरे बाबा काला गजी येती हा, हा. कया घरलगी येती हा. तेली मेल कोडा येती अत्रा गेलते ना जोगम्मा काय हो बाय तिथं काळं वाणी गजी कोष्टी कोण सुद्धा नाही तो. कशाला आणालास रे बाबा त्यासनी तुम्ही काय सांगायला लागलायचा. अरे बाबा माझ्या पायात देवीचं चाळ आहेत हा कधी माझ्या हातात परडी असत्या हा. कधी खांद्यावर चौरी असत्या हा. तर कधी माझ्या डीवर जग किंवा कळशी असत्या त्यातली जोगम्मा मी म्हणजे तुम्हाला म्हणायचं कोण मला वाटलं कारंडाचं आहे असं वाटतं तू कारंडेकडे कशाला येतात. अरे बाबा देवाची जोगम्मा काय म्हणला सांग मला यांना मथा जोगे म्हणतात. किती जण आहे सा. हाय मी तिघ चौघ 5 जण. नाही मोठा तुमचा पुट्टा आहे की हो बाई. तू कवा बघितलास रे बाबा काय काय असं म्हणलास की अहो बाय तुमचा मोठा जण आहे म्हणायला लागलोय. असं म्हणायचं रे बाबा देवाच्या माणसाला काय हो ह्या बाई? तोंडानं वाईट काय बोलायचं नसतं. अहो बाई हा? एवढा नटून खटून घाई गडबडनं कुठाने काय करायला चाललाय सा. निघाले देवाला कुठल्या देवाला यल्लमाला कुठायची यल्लम सौंदतीला सौंदती कुठं आहे उगर गोळ्याला उगर घोळ कुठं आहे. काय हिरव्यानं काढले का काय तुला काय हो बाई हा किती बोलतोस रे बाबा. अहो फुकटचा तोंडा म्हणताना 360 देवांची नावं कशाला सांगायला लागलाय. अरे बाबा हे 360 देवाची नावं नाहीत. मग 33 कोटी देवामध्ये बरेचशी आद माया शक्ती यल्लम्मा आहे हिचं नाव एवढं मोठं आहे. मग ह्या देवा तुम्हाला काय येतंय. मग आल्याशिवाय निघाले का आम्ही. मग मला काय तर धावता काय काय रे बाबा काय तुम्हाला येतंय ते. थांब इथं दाखवते तुला. हा चला. जगदंबी रंबी रेणुका बार इंदी जगदंबी रंबी रेणुका बार इंदी जगदंबी रंबी रेणुका बार जगदंबी रंबी रेणुका बार इंदिगी बार लोचनी महिषासुरन वरदन समरदिनी बार इंदिगी बार लोचनी महिषासुरन वरदन समरदिनी रावू के तू त्याली वडशिनी रावू के तू त्याली वडशिनी सुख सुमरमणी सुंदर वेणी रेणुका बार जगदंबी रंबी रेणुका बार भयंकार भयहार निरणी निरंकार दल्याद चार मुनी भयंकार भयहार निरणी निरंकार दल्याद चार भस्मासुर सुटवाद जय मुनी भस्मासुर सुटवाद जय मुनी तुळजापूर ज्ञान सिद्ध भवानी रेणुका बार इंदी जगदंबी रंबी रेणुका बार इंदी जगदंबी रंबी रेणुका बार
कलियुग दल्यान सिद्ध सीता कलियुग धरले दुर्गीय माता योग दल्यान सिद्ध सीता कलियुग धरले दुर्गीय माता यायला कोळला जागा नैन देवजीता यायला कोळला जागा नैन देवजीता जब्द्या रणविद पट्टद राणी रेणुका बार इंदी जगदंबी रंबी रेणुका बार जगदंबी रंबी रेणुका बार मंडळी आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया लगेच. हमाम दिनादिंधा हमाम दिनादिंधा. मंडळी, विश्रांतीनंतर हमाम दिनादिंधाच्या या विशेष भागात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ऐका हा गुल गई गुलशन गई गई होटो की लाली गुल गई गुलशन गई गई होटो की लाली अरे नयन अब मेरा पीछा छोड़ दो मैं हो गई 2 बच्चे वाली. ए, तू काय हसतोय दात काढून? खाने में खाना बिरयानी खाना क्या खाना बिरयानी. खाने में खाना बिरयानी खाना अरे सचिन मैं मानती हो तो सांगली को आना. नयन, कार्यक्रम में कार्यक्रम धिनाधिन धा होना. आणि मला असं वाटतं आता आपण दोनों जाना. तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रम बघना. हम लोग जाना. ऐका अरण्या किन्नाची पाणी आंघोळीला दसरुमाल पुसायला चन्नसपड बसायला केशरी गंजायला भगवती वाचायला पंचभगवंता ताट भोजनाला त्यात विसरली भेंडी कडी सकरला लावा तोंडी कडी साखरेचा पाक असा मी केला झाक अशी मी वाढणारी शानी आणि धिनाधिन मध्ये झाले मी सर्वांची राणी राणी राणी. रसिकांना लावणी हा प्रकार लय भन्नाटच आवडलेला दिसतोय. लय भारी. आणि कायम आवडतोच. आपण जिकडे तिकडे जातो ना तिकडे तिकडे असं बघत असतोय. हा तर होऊन जाऊ दे का एक लावणी. होऊन जाऊ दे. चला तर मंडळी.
नागिन होली झोप दुनियेला डसली नको परकेपणा मला तुमची म्हणा घरच्या वाणी मला वागवा 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 रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा नको परकेपणा मला तुमची म्हणा नको परकेपणा मला तुमची म्हणा घरच्या वाणी मला वागवा 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 रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा जशी तबकात मेलके वाणी मुगिनशीची हतरदानी जशी तबकात मेलके वाणी मुगिनशीची हतरदानी पेला फेकून द्या काय झोपून द्या पेला फेकून द्या काय झोपून द्या डोळवंतीमध्ये रंगवा 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 रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा दूर पैशाचा निघतोय भवती अशा धुक्यात विजली नवती दूर पैशाचा निघतोय भवती अशा धुक्यात विजली नवती किसकेला ढळून रात आली फुलून किसकेला ढळून रात आली फुलून डाब अर्ध्यावरी राहू द्या राहू द्या राहू द्या रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा रात्र धुंदीत ही जागवा नको परकेपणा मला तुमची म्हणा नको परकेपणा मला तुमची म्हणा घरच्या वाणी मला वागवा वागवा
क्या बात आहे, क्या बात आहे, काय अदा होत्या. आहा, नयन एकदम रात्र धुंदीत जागवायला तयार झालाय. मला एक असा प्रश्न पडलाय की हे जे इकडे हा तुमचा कंबरपट्टा जो काही पडलाय, तर हा तुम्ही बघणाऱ्या रसिकांवर असा फेकलात, म्हणजे अदाकारी होती का पडला? पडला डान्स करताना. मला वाटलं माझ्यासाठी खास. बरं असू, ठेव असू दे. सर, आपल्याला ही लावणी कशी वाटली? लावणी छान केली तुम्ही. आपलं नाव सांगा. माझं नाव योगेश जयंत माने. किती वर्षापासून करताय तुम्ही नृत्य? 10-12 वर्ष झाले. आणि तुमचं शिक्षण काय झालं? माझं BSc लास्ट पर्यंत झालंय सर. या क्षेत्रात काय यावंसं वाटलं? सर माहित नव्हतं, पण शाळेतून त्यांनी गॅदरिंग करताना त्याच्यानंतर असं सहज कॉम्पिटिशन मध्ये एकदा लावणी केली सर. पण त्याच्यानंतर रिस्पॉन्स चांगला मिळाला. सगळी म्हणालेत की यू आर लुकिंग गुड. त्याच्यानंतर प्रोत्साहन मिळालं. त्याच्यानंतर मला घरच्यांचा सुद्धा पाठिंबा मिळाला. त्यामुळे मी सर इथपर्यंत पोहोचलो. हे जगवाले आणि तुमचा काय संबंध आहे की नाही? तर जे माझे गुरु आहेत त्यांचा आणि माझा संबंध 10 वर्षापासून आहे. आणि माझं त्या देवीवर श्रद्धा असल्यामुळे मी त्यांच्यावर नेहमी जातो. चांगला केलं. थँक्यू सर. योगेश, आत्ताच तुम्ही म्हणालात की घरच्यांचा पाठिंबा होता, तर मग घरच्यांची प्रतिक्रिया काय होती ज्या वेळेला त्यांना तुम्ही हे सांगितलं? घरात आधी सगळ्यांना माहिती होतं, कारण की मला पहिल्यापासून आरशात बघून नाचायची. घरातले म्हणायचे कुठेतरी जाऊन नाच एकदा. पण त्याच्यानंतर म्हणजे मला पण माहिती नव्हतं की मी एवढं सुंदर डान्स करेन किंवा ठीक आहे. त्याच्यानंतर माझे स्वतः वडील माझ्याबरोबर डान्स कॉम्पिटिशनला किंवा आत्ता सुद्धा ते शो जिथे ते असतात तिथे ते, आणि आता सुद्धा ते माझ्याबरोबर आलेले तिथे. दीदी, ही लावणी आपल्याला कशी वाटली? तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही लावणीच करावी? म्हणजे मला पण माहित नव्हतं की मी लावणी करेन की नाही. पण ज्या वेळेला कॉम्पिटिशनमध्ये किंवा स्पर्धेत उतरल्यावर सगळी म्हणाले की एखाद दुसरी लावणी करून बघ, एखादी लेडीज म्हणजे लेडीज अदाकारी अशी किंवा लेडीज कॅरेक्टर असं करून बघ. त्याच्यानंतर ते करता आता एवढं लावणीत मुरलं की मला माहित नव्हतं मी लावणी करेन की नाही. लावणीची सुरुवात माहितीये का? लावण्य त्यावेळेला पुरुषच नाचायचे, बायका नाचत नव्हत्या. ही नाचतीये बेकार, पण पुरुष नाचला की ते आवडायचं लोकांना. आणि कथ्थकचं शिक्षण घ्यावंच लागतं पायासाठी. तत्कार, तोडे, तुकडे सगळं करावं लागतं. तुम्ही कोणाजवळ शिकलात? अनिल वासुदेवन जास्थावळीमध्ये ज्यांनी बिन बायकांचा तमाशा खेळला त्याचे निर्माते, त्यांच्याकडून जास्त करून मला त्यांचं प्रोत्साहन मिळालं. आणि याच्यामध्ये बायकांसारखे नखरे करायचे असतात, ते कुठे शिकलात? ते लावण्यांचे शोज करून किंवा एखादा लावणी शो लागला की त्यावेळेला बघायचो. आणि त्याच्यावर जास्त करून मी सुरेखा मुळेकर ह्यांच्या असे लावणीच्या सिडीज बघितलं की एखादी स्त्री कशी नखरा करते किंवा साज शृंगार तिचा, तिची अदाकारी. ओके, त्याच्यानंतर आपण चांगलं दिसावं असं तुम्हाला वाटतं ना? बायकांसारखं दिसावं, खूप दागिने घालावेत वाटतं. खूप आणि चांगले मला कपडे ऑलमोस्ट असं घालावे. वाटतं की मी खूप सुंदर आहे. हा, सचिन, खूप छान. बरं वाटतं, खूप बरं वाटतं रे. भक्तिरसाने मन भरून आलं परत एकदा. हो. हा हा. आता तुझं मन अजून ओतप्रोत ओसंडून व्हावं या भक्तिरसाने, म्हणून आपण अजून एक देवीची स्तुती बघूया. अरे बास आता. अरे हा काय, एक झालं, 2 झाली, आणखी किती? अरे हा जनजोगत्यांचा मेळा आहे नयन. अरे हो. 1-2 काय होणार, सगळं कसं असं भरभरून असायला पाहिजे. हो, अगदी. चला.
तू सागर तुझाच देवी मला एक आधार दिन दुबयाची तू सागर तुझाच देवी मला एक आधार दर्शन दे तिलकार दर्शन दे तिलकार दर्शन दे तिलकार मांगुर गावा गुरवर नावा प्रसुराम रेणुका अविकरणार मांगुर गावा गुरवर नावा प्रसुराम रेणुका अविकरणार मनुआई मावली मनुआई मावली आमोची मनुआई मावली वा, अतिशय उत्तम कलाविष्कार आपण आत्ताच बघितलेला आहे नयन. हो. पण हा कलाविष्कार बघताना मला फार महत्वाचा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आता त्यांनी जे सादर केलं हा तर हे कार्यक्रम म्हणून ते सादर करतात का अशी देवीची स्तुती म्हणून ते सादर करतात? म्हणजे बघ ना, म्हणजे काय होतं ना की आपण आरतीचे कार्यक्रम करत नाही की नाही. हो. हा, तर तसं मला म्हणायचं की कार्यक्रम म्हणून हे सादर करतात का एक देवीची स्तुती म्हणून सादर? तुला कळताय का माझा प्रश्न? तुला कळलाय का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. करेक्ट. खूप छान, खूप चांगला प्रश्न आहे. महत्वाचा आहे. पण मला विचारून काय फायदा आहे का? जाऊ दे. दीदी, आपल्याला ह्या कलेबद्दल काय वाटतं? पारंपरिक म्हटलं की दागिन्यांची नावं मला कळतील का? ह्याला नेकलेस म्हणतात, ह्याला मंगळसूत्र म्हणतात, ह्याला गंठण म्हणतात, ह्याला वजर टिक म्हणतात. आणि हे पण टिकच, खालची पण टिकच आणि वरची वजर टिक. आणि हा नवीन दागिना आहे बरं का माझ्याकडे. ह्याला दहू म्हणतात, दहू. हा, कर्नाटकमध्ये दहू म्हणतात. तिरुपती बालाजी साईडला आहे जास्त. बुगड्या आणि झुमक्या आणि फुलं. आपलं नाव काय? माझं नाव आहे दिनेश राजपूत. उखाणा येतो का एखादा? हा, येतोय की. काय क्या? सहज गेले अंगणात आणि नजर वळली आकाशात आणि ताईचं नाव अख्ख्या भारताच्या नकाशात. धन्यवाद दीदी. सर, हा लोककलेचा प्रकार आपल्याला कसा वाटला? तुमचं नाव? माझं भास्कर खांडेकर. कुठून आलात तुम्ही? सांगलीच खुद्द. जगवाले म्हणजे काय म्हणे? गावचे जगवाले असतात, त्यांना जगवाले म्हणतात. त्यांच्या इथे आम्ही राहतो. त्यांचं जागरण वगैरे काय असलं तर आम्ही तिथे जातो. आमच्या पोटाला पण कधी मिळतंय, जागरण करतो. कोण स्वतंत्र करतं, कोण जगवाल्यांच्यात जातं. जगवाले म्हणजे मेन, आणि त्याच्या खालचे आम्ही. मगाशी जे असे वेगवेगळे उखाणे घेत होता, हा, तर तुम्ही त्यावेळेला ऐका म्हणत होता. हो. त्या ऐकाचा अर्थ काय? कसं असतंय, आम्ही जागरणाला जातो. आता हातामध्ये जसा माझ्या माईक आहे तसे माईक असतात समोर. ते हॅलो हॅलो म्हणून तर आम्हाला ते नको वाटतं, म्हणून ऐका असं म्हणतो आम्ही. ऐका म्हणलं म्हणजे लोकांना कळतं ना. जोगवा मागतात असं म्हणतात. आम्ही काय करतो, हातामध्ये परडी घेतो किंवा डोक्यावरती जग घेतो आणि भक्तांच्या घरी जातो. 2 गाणी म्हणता, 1 गाणी म्हणतो. सोपामधनं दक्षिणा आणि पैसे देतात आम्हाला. दक्षिणा देतात आणि धान्य वगैरे काय त्यांच्या घरी पिकलं, खेडेगावात असलं तर धान्य देतात, शहरात काय तांदूळ देतात आणि दक्षिणा देतात. म्हणजे जोगवा नृत्य नाहीये. नाही आहे. तुम्ही या ठिकाणी जे स्पष्ट केलेलं आहे आणि तुमची ही पारंपरिक कला तुम्ही जोपासताय आणि तुमचे नवीन कलाकार तरुण आहेत त्यांच्याकडे तुम्ही सोपवताय आणि ही परंपरा अशी चालू ठेवताय, त्याबद्दल तुमचा धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद दीदी. मंडळी, आता घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण भेटूया लगेच
हमाम दिनादिंधा हमाम दिनादिंधा. आता तुझं मन अजून ओतप्रोत ओसंडून व्हावं या भक्तिरसाने, म्हणून आपण अजून एक देवीची स्तुती करतो. काय हो बाई, हा? एवढ्या मोठ्या घरच्या बायका तुम्ही, होय की तुम्हाला बाहेर दोन वार काय सुद्धा माहिती बरोबर नाही. आहे. मग एवढं कसं काय गाण्याचा वेळ? अरे बाबा कधी तर असं जाते आम्ही पण भजनाला. रात्रीचं काय रात्रीचं? तुम्ही काय म्हणलाय? अरे बाबा आम्ही जातो असं कवाचं भजनाला. रात्रीचं काय रात्रीचं? काय हो बाई, हा? भजन रात्री असते का दिवसा असते? मग असं केव्हा सोपं बोलायचं रे बाबा, अर्थात बोलू नको मला. अहो बाई, मी तुम्हाला तेच सांगायला लावलोय, काय भजन रात्रीचं असते. मग काय म्हणणार रे बाबा? म्हणजे तुम्हाला मुली पण आहेत म्हणा. हा, किती मुली आहेत तुम्हाला? मला एक म्हणतात 4 मुली. मग तुमच्या मुलींना काय येतंय का नाही? अरे बाबा आलेच निघालो का मी देवाला. मग जरा तुमच्या मुलींचा दावा आहे सांगा की. असं म्हणता? हा. ऐकणार का? ऐकतो. ऐका मग. मोत्याची धार रंग सावळा सुंदर, त्यातनं लागली नास्तिकांची पशु नजर. किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर. भक्तिभाव दावा मनामध्ये नको कावा, भक्तिभाव दावा मनामध्ये नको कावा. जाऊ दे कावा वाजल तो कर कर, किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर. नासिका सियाचीच धरती, नासिका सियाचीच धरती. फुकटाची भाषा त्याला लागली आशा, फुकटाची भाषा याला लागली आशा. उदा उदा म्हणता उभी उरी झर झर, किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर. कर्मणी धर्म जाणीव ठेवा, कर्मणी धर्म जाणीव ठेवा. भगतीची खरी ज्योत जलावा, भगतीची खरी ज्योत जलावा. एक निष्ठीने गीत जरा गावा, एक निष्ठीने गीत जरा गावा. विठ्ठलाचा भार मनामध्ये केले घर, विठ्ठलाचा भार मनामध्ये केले घर. उमिताची संख्या नको डोळ्यावर, किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर.
गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर डोंगर, किती गेले पाहिले वर. देवीची स्तुती 3-3 वेळा चालते, मग लावणी नको का? बर ऐका